नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, टेट ही एक्झाम म्हणजेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी हे मे किंवा जूनमध्ये होण्याच्या तयारीमध्ये आहे. तर यासाठी आपण या चॅनलमार्फत सर्व पेपरची सिरीज चालू केलेली आहे, जे की संभाव्य प्रश्नावर आधारित आहे, त्याच्या सिलेबसवर सुद्धा आधारित आहे. तर आजचा आपला असणार आहे दुसरा सर्व पेपर, जो की अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. तर आपण वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करू. तर पहिला प्रश्न असा आहे, हा प्रश्न काय दिला की चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे यालाच काय म्हणतात. बघा इथं काय म्हणजे चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे यालाच काय असे म्हटले जाते. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1, यास शोधन असे म्हटले जाते. चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे म्हणजेच काय, शोधन असे याला म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहू, अध्ययनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत. बघा इथं अध्ययनाची वैशिष्ट्ये काय दिलेली आहेत, तर ते आपल्याला कोणते आहेत हे सांगायचे आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, वरील सर्वच पर्याय बरोबर आहेत. म्हणजे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत पाहू. अध्ययन ही एक ध्येयाप्रत जाणारी प्रक्रिया आहे, बरोबर. अध्ययनाची गती ही प्रेरणेवर अवलंबून असते, हे सुद्धा बरोबर आहे. अध्ययनात शारीरिक व मानसिक पक्वता या बाबी महत्त्वाच्या असतात, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. तर यासाठी वरील पर्याय हे पर्याय एकदम बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, तर एखादी गोष्ट करण्याची क्षमता असणे म्हणजेच टिंबटिंब होय. बघा इथं एखादी गोष्ट करण्याची क्षमता असणे म्हणजेच काय होय. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 3, अभियोग्यता. बघा अभियोग्यताचाच पेपर आहे आपल्याला. तर इथं प्रश्न कसा दिलाय, एखादी गोष्ट करण्याची क्षमता असणे म्हणजेच काय, अभियोग्यता असणे होय. पुढचा प्रश्न पाहू आपण, अभिसंधान पद्धतीमध्ये पॅवलॉव यांनी त्यांच्या उपपत्तीमध्ये कशावर प्रयोग केला. बघा इथं तुमचे 2 प्रश्न कव्हर होत आहेत. तर इथे एकतर अभिसंधान पद्धती आहे ती पॅवलॉव यांची आहे, तर त्यांनी या पद्धतीमध्ये कशावर प्रयोग केला होता. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4, त्यांनी कुत्रा याच्यावरती प्रयोग केला होता. पुढचा प्रश्न पाहू आपण, अनुकरण पद्धतीमध्ये कडावर प्रयोग झाला होता. तर ही पद्धती कुणाची होती. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1, हेगार्टी यांची अनुकरण पद्धती होती. पुढचा प्रश्न आहे, अध्यापन पद्धतीला मानसशास्त्राची बैठक टिंबटिंब याने मिळवून दिली. तर अध्यापन पद्धतीला मानसशास्त्राची बैठक कोणी मिळवून दिली. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3, पेस्टालोत्सी याने अध्यापन पद्धतीला मानसशास्त्राची बैठक मिळवून दिलेली आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा उत्साह टिकवून शिकवायचे असल्यास शिक्षकाने सोपा भाग त्यांना समजावून नंतर त्यांना टिंबटिंब सांगावे. बघा विद्यार्थ्यांचा उत्साह टिकून शिकवायचे असल्यास तर अगोदर शिक्षकाने विद्यार्थ्यांना सोपा भाग त्यांना समजावून सांगून नंतर टिंबटिंब सांगावे. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 4, नंतर त्यांना कठीण भाग सांगावे. पुढचा प्रश्न पाहू, टिंबटिंब या प्रकारच्या पाठात संकलित माहितीवरून सर्वसाधारण नियम काढावायचा असतो. तर कोणत्या प्रकारच्या पाठामध्ये संकलित माहितीवरून सर्वसाधारण नियम काढावायचा असतो. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1, उद्गामी पाठ. उद्गामी पाठामध्ये संकलित माहितीवरून सर्वसाधारण नियम काढावायचा असतो. पुढचा प्रश्न, तर बघा पुढचा प्रश्न असा आहे की देखरेखीखालील अभ्यास पद्धतीमध्ये कोणत्या बाबी समाविष्ट आहेत. बघा इथं देखरेखीखालील ही एक अभ्यास पद्धती आहे, ठीक आहे. तर यामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत असं विचारले. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 4, वरील सर्व बाबी समाविष्ट आहेत. म्हणजेच कोणकोणत्या समाविष्ट आहेत पाहू आपण. देखरेखीखालील अभ्यास पद्धतीमध्ये मुलांना स्वावलंबनाची सवय लागावी, हे सुद्धा बरोबर आहे. यामध्ये मुलांकडे वैयक्तिक लक्ष देता यावे, हे सुद्धा बरोबर आहे. देखरेख करणारा शिक्षक दक्ष व उत्साही असणे इष्ट असते, हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू, काय हे अध्यापनाचे प्रमुख साधन होय. तर इथं 4 पर्याय दिलेत, त्याच्यापैकी अध्यापनाचे प्रमुख साधन विचारले आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. यासाठी 3 आहे पाठ्यपुस्तक. तर पाठ्यपुस्तक हे अध्यापनाचे प्रमुख साधन आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, इंग्लिश सेक्शन चालू करतोय आपण. बघा इथं काय विचारलंय, गिव्ह 1 वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. 1 वर्ड सबस्टिट्यूशन म्हणलं इथं. तर इथं कशासाठी द्यायचं आपल्याला, फिअर ऑफ वुमेन, राईट, फिअर ऑफ वुमेन यासाठी आपल्याला 1 वर्ड सबस्टिट्यूशन द्यायचं आहे. त्याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 3, गायनोफोबिया म्हणजेच काय, फिअर ऑफ वुमेन. पुढचा प्रश्न पाहू आपण, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. आपल्याला अंडरलाईन केलेल्या शब्दाचा अँटोनिम द्यायचं आहे. तर इथं बघा अंडरलाईन वाक्य काय पहिलं अगोदर पाहू, द आयडिया ऑफ रनिंग अराउंड पेस्टरिंग माय फ्रेंड्स फॉर वोट्स इज क्वाईट डिस्टेस्टफुल, ठीक आहे. तर इथं आपल्याला अंडरलाईन कोणता शब्द दिला, पेस्टरिंग. तर याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द द्यायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील,
अपीजिंग, ठीक आहे, अपीजिंग याला विरुद्धार्थी शब्द येईल. पुढचा प्रश्न पाहू. पुन्हा गिव्हन वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे बघा इथं. तर इथं काय दिलं वाक्य, ॲनिमल्स लिव्हिंग बोथ ऑन लँड अँड इन वॉटर आर स्मॉल वर्टेब्रेट्स दॅट नीड वॉटर ऑर मॉइस्ट एन्व्हायरमेंट टू सर्वाईव्ह. बघा इथं अंडरलाईन कशाला केलेलं आहे, ॲनिमल्स लिव्हिंग बोथ ऑन लँड अँड इन वॉटर. तर याच्यासाठी आपल्याला हे द्यायचं, आपल्याला वन वर्ड द्यायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 ॲम्फिबियन्स. काय उत्तर याचं आहे तर ॲम्फिबियन्स म्हणजेच काय, उभयचर वर्ग, जे प्राणी जमिनीवरती सुद्धा असतात आणि पाण्यामध्ये सुद्धा असतात. पुढचा प्रश्न पाहू आपण. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम फॉर द अंडरलाईन वर्ड. सिनॉनिम आपल्याला द्यायचे. मित्रांनो थोडे मोठमोठे प्रकारचे आपण इंग्लिशचे ग्रामरचे काही क्वेश्चन घेत आहोत, कारण की तुम्हाला IBPS पॅटर्न माहीत आहे, कारण की ते काही पॅटर्न त्यांचा काही सोपा नसतो. ठीक आहे, आजपर्यंतचे जर तुम्ही पेपर चेक केले तर तुम्हाला कळून जाईल यामध्ये. ठीक आहे, तर आपण इथं सिनॉनिम आपल्याला सांगायचं. इथं वाक्य काय आपण पाहू अगोदर, रीडिंग ऑर रायटिंग अबाउट ग्रीफ इज नॉट फॉर द फेंट हार्टेड. ठीक आहे, तर याच्यामध्ये अंडरलाईन शब्द आहे ग्रीफ, तर याचा आपल्याला सिनॉनिम द्यायचं आहे. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 ग्लूम हा शब्द त्याचा सिनॉनिम आहे ग्रीफ या शब्दासाठी. पुढचा प्रश्न आहे, द पुअर पिगलेट्स वेअर इटन बाय द विक्ड वुल्फ. बघा इथं वाक्य काय दिले आपल्याला, द पुअर पिगलेट्स वेअर इटन बाय द विक्ड वुल्फ. तर इथं खाली जर पर्याय तुम्ही चेक केलं त्यामध्ये तुम्हाला असं कळेल की हे सर्व पॅसिव्ह वॉइससाठी ॲक्टिव्ह वॉइससाठी पर्याय दिलेत. म्हणजे वरचं जे वाक्य आहे तुम्हाला पॅसिव्ह वॉइसमध्ये दिलं, तर याचं ॲक्टिव्ह वॉइस काय होते ते आपल्याला सांगायचं आहे. उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 द विक्ड वुल्फ एट द पुअर पिगलेट्स. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन द इनडायरेक्ट स्पीच. इथं बघा वाक्य दिले आपल्याला, इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य दिले, शी आस्क्ड इफ शी वॉज स्पीकिंग फ्लुएंटली. तर हे आपलं वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये. याचं डायरेक्ट स्पीच काय ते आपल्याला सांगायचं आहे. बघा हे इंट्रोगेटिव्ह फॉर्म आहे, येस नो टाईप क्वेश्चन होता यासाठी. ठीक आहे, इथं तुम्हाला इफ वापरले म्हणजे हा येस नो टाईपवाला क्वेश्चन आहे. तर यासाठी इथं काय उत्तर येऊ शकतं आपण पाहू यामध्ये. याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 शी सेड ॲम आय स्पीकिंग फ्लुएंटली. शी सेड ॲम आय स्पीकिंग फ्लुएंटली. पुढचा प्रश्न पाहू. सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल इम्प्रूव्ह द अंडरलाईन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. तर इथं एक सेंटेन्समध्ये अंडरलाईन पार्ट आहे. पहिलं सेंटेन्स काय पाहून घेऊ आपण. अ हंटर सॉ द ब्युटिफुल डव सिटिंग इन द ट्री अँड एम्ड हिज गन ऑन द डव. तर याच्यामध्ये अंडरलाईन पार्ट आहे की इन ट्री अँड एम्ड हिज गन ऑन द डव. तर यासाठी बघा इथं उत्तर काय यायला पाहिजे आपलं. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, ऑन द ट्री अँड एम्ड हिज गन ॲट द डव असं उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न पाहू आपण. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड म्हणजे जो शब्द बरोबर स्पेल झालेला नाही ते आपल्याला सांगायचे. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील यासाठी. ऑस्टेंटेशन हा याचा पर्याय आपल्याला चुकलेला आहे स्पेलिंगमध्ये. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. पुन्हा इथे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला सांगायचं आहे. बघा इथं पर्याय दिलेले 4. तर यासाठी इनकरेक्टली उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. ट्रेजर हा सुद्धा याची सुद्धा स्पेलिंग चुकलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट इन द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, इथं बघा वाक्य दिले की वी स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट गुड स्टोरीज कॅन चेंज आवर लाईव्स पॉझिटिव्हली. तर यासाठी आपल्याला बिलीव्ह या शब्दाजागी कोणता शब्द टाकू शकतो हे विचारले. तर उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 बिलीव्ह. वी स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट गुड स्टोरीज कॅन चेंज आवर लाईव्स पॉझिटिव्हली. तर पुढचा प्रश्न असा आहे पहा. राजाला हिरे जडीत मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता शोधा. बघा इथं काय म्हणले, राजाला हिरे जडीत मुकुट शोभतो. यामध्ये आपल्याला काय शोधायचं, कर्ता शोधायचा आहे. तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 मुकुट हा त्याचा कर्ता आहे. पुढचा प्रश्न. मी निबंध लिहित असेन या वाक्याचा काळ ओळखा. वाक्य दिले मी निबंध लिहित असेन या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. अपूर्ण भविष्यकाळ. मी निबंध लिहिन असेल म्हणजेच काय, अपूर्ण भविष्यकाळामध्ये वाक्य आहे. पुढचा प्रश्न. बाजारहाट या शब्दाचा समास सांगा. बाजारहाट एक शब्द आहे, त्याचा आपल्याला शब्दाचा समास सांगायचा आहे. उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 द्वंद्व समास आहे. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी तहान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तहान या शब्दाला समानार्थी शब्द द्यायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4 तृष्णा. तृष्णा हा त्याचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न. त्यांच्या घरात माणसे खूप आहेत. कंसातील शब्दाची जात ओळखा. कंसात शब्द दिला खाणारी. तर या शब्दाची आपल्याला जात सांगायची आहे.
तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 विशेषण आहे. खाणारी माणसे म्हणजेच काय विशेषण आहे. माणसे याबद्दल माहिती देते. खाणारी माणसे विशेषण आहे. पुढचा प्रश्न, लताबाई सुंदर गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य दिले लताबाई सुंदर गाणे गाते, यामध्ये कोणता प्रयोग आला हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 सकर्मक कर्तरी प्रयोग आलेला आहे. पुढचा प्रश्न, तो मुलगा खेळत आहे या वाक्याचे रीती वर्तमान काळातील रूप सांगा. वाक्य दिले तो मुलगा खेळत आहे, याचं आपल्याला सांगायचं रीती वर्तमान काळी रूप. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 तो मुलगा खेळत असतो, हे त्याचं रीती वर्तमान काळी रूप होईल. पुढचा प्रश्न, स्थैर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. बघा इथे एक शब्द दिला स्थैर्य, तर याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 अस्थैर्य. पुढचा प्रश्न आहे, पुढील कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे. म्हणजे अचूक म्हणजेच काय बरोबर असलेलं वाक्य सांगायचं आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 प्राचार्य पटवर्धन यांना बालपणापासून शिक्षक व्हायचे होते. हे वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे म्हणजेच काय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, स्वामी दयानंद सरस्वती यांनी टिंबटिंब म्हणजे केव्हा, ठीक आहे थोडे करेक्शन केलेले आहेत. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना टिंबटिंबमध्ये केली. तर एकतर 2 प्रश्न कव्हर होत आहेत तुमचे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली बरोबर, आणि ती केव्हा केली असं विचारले आपल्याला. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या बंडात खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून सहभागी झाले होते. 1857चा जो बंड झाला होता, तर यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून कोण सहभागी झाले होते. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 भागोजी नाईक हे सहभागी झाले होते. पुढचा प्रश्न पाहू आपण, बेगमपुरी मशीद कोणाच्या कारकिर्दीत बांधली गेली होती. बेगमपुरी मशीद हे कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधली गेली होती. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 मोहम्मद तुगलक यांच्या कारकिर्दीमध्ये बांधली गेली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळाला. तर कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे आपला भारतरत्न, तर तो कोणाला मिळाला आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 सचिन तेंडुलकर यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न, विशुद्धी मग्गा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. विशुद्धी मग्गा हे एक पुस्तक आहे, तर याचे लेखक कोण आहेत असं विचारले. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 बुद्ध घोष हे त्याचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न असा आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंदू सेनेचे सेनापतीपद कुठे स्वीकारले. बघा इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद बरोबर सेनापतीपद हे कुठे स्वीकारले. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 टोकियो येथे स्वीकारले. पुढचा प्रश्न, मित्रांनो काय मॅथचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी इथं उत्तर सांगतोय सध्या. बघा मॅथचा क्वेश्चन काय म्हणतो पहिला, 1-2 अंकी संख्येमधील अंकांची बेरीज 11 आहे. त्यामध्ये 27 मिळवल्यास त्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते. संख्या कोणती आहे. बघा 1-2 अंकी संख्येमधील अंकांची बेरीज 11 आहे. त्यामध्ये जर 27 मिळवल्यास त्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर त्या संख्या कोणती आहेत. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 47 ही ती संख्या आहे. पुढचा प्रश्न, ए हा एक काम 4 तासात पूर्ण करतो. तेच काम बी आणि सी दोन्ही एकत्र मिळून 3 तासात पूर्ण करतात. ए आणि सी दोन्ही मिळून ते काम 2 तासात पूर्ण करतात. तर बी एकटा ते काम किती तासात पूर्ण करतो. ठीक आहे, बघा इथं काय म्हणलं, ए हा एक काम 4 दिवसात पूर्ण करतो. तेच काम बी आणि सी मिळून 3 तासात पूर्ण करतात. ए आणि सी मिळून 2 तासात पूर्ण करतात. बी एकटा ते काम किती तासात पूर्ण करेल. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 12 तासामध्ये पूर्ण करेल. पुढचा प्रश्न, एक 280 मीटर लांब रेल्वे गाडी ताशी 63 किलोमीटरच्या वेगाने धावत असताना प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशाला किती वेळात पार पडेल. बघा एक रेल्वे गाडी आहे, 280 मीटर लांब आहे आणि ताशी 63 किलोमीटर जात आहे. तर उभ्या असलेल्या माणसाला, जे प्रवासी उभा आहे प्लॅटफॉर्मवर, त्याला किती वेळात ओलांडेल. त्याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 16 सेकंदामध्ये पार करेल. पुढचा प्रश्न, एका गायला वर्तुळाकार क्षेत्रातील 9856 चौरस मीटरच्या क्षेत्रात चरण्यासाठी मधोमधी असलेल्या खुंट्याला बांधण्याकरिता किती मीटर लांबीचा दोर लागेल. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 56 मीटर लांबीचा दोर लागेल. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या घ्यायची. इथं प्रश्नचिन्ह आहे 120 99 80 63 48. तर याच्यानंतरची कोणती संख्या होऊ शकते. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 आहे 35 ही संख्या आता येणार आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण,
तर मित्रांनो, आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. तर बघा, इथं 41वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या साली झाली? तर यासाठी 4 पर्याय दिले तुम्हाला: 28 डिसेंबर 1885, 18 डिसेंबर 1785, 28 डिसेंबर 1985 किंवा 18 डिसेंबर 1685. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.